नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आज आपण बनवणार आहोत बटाट्याचे फ्रेंच फ्राईज। आज आपण एका वेगळ्याच पद्धतीने फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत। आता इथे आपण 2 बटाटे घेतलेले आहे। हे बटाटे आपल्याला वरतून किसून घ्यायचे आहे, त्याचे साल आपल्याला काढून घ्यायचे आहे। आता इथे तुम्ही बघू शकता की मी हे वरचे साल काढून घेत आहे। आता साल काढून झाल्यानंतर आपल्याला त्याचे असे लांब लांब असे काप करून घ्यायचे आहे। आपण सर्वांनी फ्रेंच फ्राईज घरी तयार केलेलेच असेल, पण आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने ते करणार आहोत। आता इथे तुम्ही बघू शकता की आपण असे लांब लांब काप त्याचे करून घेतलेले आहे बटाट्याचे। आता हे जे काप आहेत ते आपल्याला 2-3 पाणीने धुवून टाकायचे आहे। 2-3 वेळा असं पाणी घ्यायचं आणि त्याच्याने छान असे धुवून टाकायचे आपल्याला। आता इथे आपले हे धुवून झालेले आहेत। आता हे धुवून झाल्यानंतर आपल्याला एका कापडावरती पसरवायचे आहे आणि छानसे पुसून घ्यायचे आहेत, कोरडे करायचे छान आपल्याला। आता इथे तुम्ही बघू शकता की आपले हे लांब लांब केलेले जे काप आहे बटाट्याचे ते छान पुसून झालेले आहेत, कोरडे झालेले आहेत छान। आता एका वाटीमध्ये आपण 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे, त्यानंतर थोडी हळद घेतलेली आहे, पाव चमचा जिरा पावडर घेतलेली आहे आणि थोडे तिखट घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेले आहे। आणि हे सर्व मिश्रण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। आणि त्यात आपल्याला 2.5 चमचे 2 किंवा 2.5 चमचे गव्हाचे पीठ घ्यायचे आहे। आता त्यात आपल्याला थोडे पाणी मिक्स करायचे आहे। आपल्याला जास्त पाणी पण पेस्ट तयार करायची नाही, घट्टच पेस्ट तयार करायची आहे। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता आपण ते छान मिक्स करून घेतलेले आहे। आणि एका साईडला आपण कढईत तेल गरम करायला ठेवलेले आहे गॅसवर। आता या ठिकाणी आपल्याला आता इथे आपण हे जे बटाट्याचे काप केलेले आहेत ते ह्या पेस्टमध्ये आपल्याला डिप करून घ्यायचे आहे। आणि कढईमध्ये आपण तेल टाकलेले आहे, ते गरम झालेले आहेत आणि त्यात आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे, म्हणजे तळून घ्यायचे। गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे, कारण ते आपल्याला हळूहळू होऊ द्यायचे आहे। असा तांबूस कलर आला की आपल्याला ते काढून घ्यायचे आहे। असे सर्वच आता आपण इथे तळून घेऊया काप। गव्हाचे पीठ वापरून तुम्ही फ्रेंच फ्राईज करू शकता, ते देखील खूप छान लागतात। आता इथे तुम्ही बघू शकता की आपले हे फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत। आणि त्यात आता आपल्याला जो मसाला आपण तयार केलेला होता तो सर्व यात मिक्स करून घ्यायचा आहे छान। आणि थोडा वेळ आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे। ती कढई गरम झाल्यानंतर यात ते फ्रेंच फ्राईज जे आहे ते आपल्याला छान असे गरम करून घ्यायचे आहे, म्हणजे त्याला जे लावलेला जो मसाला असेल किंवा जे मीठ वगैरे असेल ते छान त्यात मिक्स होऊन जाते। आणि अशा पद्धतीने आपले हे फ्रेंच फ्राईज तयार झालेले आहेत। अतिशय चविष्ट असे हे फ्रेंच फ्राईज लागतात। गव्हाचे वापर करून तुम्ही हे फ्रेंच फ्राईज नक्कीच करू शकतात, अतिशय स्वादिष्ट हे तयार होतात। माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।